पीक विमा खरीप 2025 आज सकाळपासूनच या काही मंडळांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता ऑलरेडी सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, हा कोणता जिल्हा आहे, कोणती मंडळे आहेत आणि परत येत्या 2-4 दिवसामध्ये कोणत्या मंडळाला मिळू शकतो त्या संदर्भातली अपडेट आणि त्यानंतर सुद्धा परत 14 काही मंडळ आहेत त्या मंडळांकरिता सुद्धा बैठक बोलवण्यात येणार आहे. या सर्व गोष्टीची पीक विमा संदर्भातली इत्थंभूत माहिती खूप छोट्या खाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या मंडळामध्ये तुमचा जिल्हा, हे मंडळ, या मंडळामध्ये तुमचं मंडळ आहे का या संदर्भात तुम्हाला सुद्धा अपडेट मिळेल, तुमच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मिळून जातील. आणि जर या चॅनलवर, पेजवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून मी असंही नवनवीन माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, काही दिवस अगोदरच म्हणजे आपला धाराशिव जिल्हा, या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 57 महसूल मंडळांपैकी 43 महसूल मंडळाकरिता पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि यापैकी जवळजवळ 37 महसूल मंडळांमध्ये 263 कोटी पीक विम्याचं वितरण वाटप सुद्धा ऑलरेडी झालेलं आहे. परंतु असं असताना सुद्धा काही मंडळांमध्ये, 6 मंडळांमध्ये जवळपास पीक विमा मंजूर झालेला होता, परंतु त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नव्हता. त्यापैकी आज सकाळपासूनच या 6 मंडळांपैकी 3 मंडळांमध्ये शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न खात्यावर हा पीक विमा जमा होण्याकरिता ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. तर बघा कोणती मंडळ होती ती, मुळज, बेडगा, बेंबळी, करजखेडा, जागजी, कळंब या 6 मंडळांमध्ये पीक विमा मंजूर असून सुद्धा या शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न खात्यावर तो पीक विमा जमा झालेला नव्हता. त्यापैकी या 3 महसूल मंडळांमध्ये आज सकाळपासूनच पीक विमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये बेडगा सुद्धा आहे आणि जागजी सुद्धा आहे. आता राहिलेली जे म्हणजे मुळज, बेडगा, बेंबळी, करजखेडा, जागजी, कळंब या 6 पैकी जी 3 राहिलेली आहे, येत्या अवघ्या 4 दिवसामध्ये, फक्त आणि फक्त अवघ्या 4 दिवसामध्ये या राहिलेल्या 3 मंडळामध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. कारण की याकरिता राज्य शासनाकडून जवळपास 22 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते 2-4 दिवसामध्ये मिळणार आहेत. ते मिळाले की ताबडतोब या 3ही महसूल मंडळांमध्ये पीक विमा जमा होण्याकरिता परत सुरुवात होऊन जाणार आहे. आता या व्यतिरिक्त अजूनही या जिल्ह्यामधील म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधल्या जवळपास 14 ही जी काही महसूल मंडळी होती ती वगळण्यात आलेली होती. तर या वगळलेल्या 14 महसूल मंडळाकरिता या मंडळाच्या निर्णयाकरिता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून एक बैठक बोलवण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता सचिवाच्या माध्यमातून प्रेशर म्हणजे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून ताबडतोब ही बैठक घ्यावी आणि या बैठकीमध्ये एक चांगला निर्णय अपेक्षित आहे. आणि अपेक्षित आहे म्हणजे हमखास जवळपास या राहिलेल्या वगळलेल्या 14 महसूल मंडळांकरिता सुद्धा एक सकारात्मक निर्णय येईल, पॉझिटिव्ह बातमी, गुड न्यूज, गोड बातमी येईल अशी अपेक्षा बाळगूया. आणि येत्या आठवड्याभरामध्ये ही बैठक होऊन या बैठकीमध्ये जर या 14 मंडळांना विमा मंजूर झाला तर त्या संदर्भातला सकारात्मक निर्णय, ती नवीन अपडेट, गोड बातमी आपण परत एक वेळ या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. त्यानंतर त्याकरिता शासनाची निधी मंजूर करण्यात येईल आणि निधी मंजूर करण्यात आल्याच्या नंतर त्या 14 मंडळांना सुद्धा त्यांच्या हक्काचा पीक विमा त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता ताबडतोब सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, आशा करतो की माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा खरीप 2025 या 6 मंडळापैकी आज सकाळपासून 3 मंडळामध्ये जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. या संदर्भातली ही जी गोड बातमी आहे ही नक्कीच तुमच्याकरिता लाखमोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. आणि कुठे ना कुठे पीक विम्याकरिता वितरण सुरू आहे, हालचाली सुरू आहे, पीक विमा वाटप सुद्धा होत आहे, बैठका सुद्धा होत आहे, निवेदनं देण्यात येत आहेत, बैठका घेण्यात येत आहेत, आंदोलन मोर्चे होत आहेत. या संदर्भातले आपण मागच्या महिन्याभरापासून जे पीक विम्याची शृंखला चालवलेली आहे त्या संदर्भात पीक विम्याचे स्टेटस बदलत आहेत. या सर्व गोष्टी जसजशा येत आहेत तसतशा वेगवेगळ्या एक जिल्ह्याची माहिती जसजशी मिळत आहे तसा आपला प्रयत्न आहे त्या तालुक्यातील, त्या जिल्ह्यातील माहिती जमा करून, गोळा करून आपल्या सर्वांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा, आणि ते आपण पोहोचवत आहे. त्या शृंखलेमधला हा एक व्हिडिओ होता जो तुमच्याकरिता नक्कीच लाखमोलाचा ठरेल. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास पीक विम्या संदर्भात एवढेच. भेटूया पीक विम्या संदर्भात अजून एका नवीन आणि गोड बातमीसह, तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो, म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आणलेली आहे त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत तुमच्या मनामध्ये पीक विम्या संदर्भात काही प्रश्न असतील, संभ्रम असतील, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या तालुक्यातून आहात, तुमचं कोणतं मंडळ आहे, या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न, शंका, कुशंका, तुमचं मार्गदर्शन, तुमचं सल्ला, तुमचं सजेशन जे काय असेल ते हमखास हक्काने नोंदवा, प्रतिक्रिया नोंदवा.
तुमच्या प्रश्नाची उत्तर सुद्धा मी देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील. आपण त्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून चर्चा करू आणि त्यामधून काही नवीन निघते का, तुमच्या काय अडचणी आहेत, काय लोकेशन आहे, काय स्टेटस आहे, या सर्व गोष्टी जाणण्याचा प्रयत्न आपण करू शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया लवकर. तोपर्यंत धन्यवाद.